मैदान भरपूर चांगले इथे मात्र सज्ज केलं गेलंय. जवळजवळ आजच्या दिवस क्रमांक 9वा आणि 9व्या दिवसामध्येही आपण सुरेख फटका समोरच्या दिशेला इथे मात्र खेळून काढलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूवर वेगानं गेली आहेत, चेंडूला अडवलं गेलं, थ्रोफेकी केली, तत्पूर्वी इथे मात्र सिंगल घेतली गेली. एक धाव एका धावेनं श्री गणेशा केला गेला इथे मात्र धावसंख्येचा. आणि एक धावेने इथे मात्र आकार घेत असताना धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळतीये. श्री गणेशा होत असताना 1 या अंकावर आपल्याला अरुण पानसरेसाठी नक्कीच हलक्या हाताने इथे मात्र केल्याचा प्रयत्न जरूर झाला. एक्स्ट्रा कव्हरला फक्त दिशा दिली होती, हलक्या हाताने कट केला होता. 30 सर्कल मध्ये थोडीशी पंबलिंग पाहायला मिळाली. तत्पूर्वी इथे मात्र एक धाव रोखता येणार नाहीये. एक धाव इथे मात्र प्रत्येक जोडली जातीये. दोन्ही खेळाडू इथे मात्र समंजसपणाचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दाखवतायत. पुन्हा एकदा सुरेख फटका, पुन्हा एकदा इथे मात्र 30 सर्कलच्या आतमध्ये मिड विकेटला तिथे मात्र चुकी झाली आणि या चुकीला इथे मात्र परावर्तित करत असताना दुहेरी धावेमध्ये आपल्याला धावसंख्या पाहायला मिळेल, ती म्हणजे 4 या अंकावर. खराब क्षेत्ररक्षण इथे मात्र पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये टीम चेरोलीच्या माध्यमातून. पुन्हा एकदा इथे मात्र हाफ ट्रॅकर चेंडू होता, नक्कीच ऑन साईडला इथे मात्र उडवायचा प्रयत्न जरूर झाला, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क तितका चांगला पाहायला मिळाला नाही. गती परिवर्तन केलं होतं, इथे मात्र फिंगर रोल केले होते चेंडूवर. स्लो टप्प्याचा चेंडू बॅटवर तितका चांगला काय आला नाही आणि परिणामी एक धाव तर रोखता येणार नाही. एक धाव परंतु घेतली गेली मैदानाच्या आतमध्ये. 5 या अंकावर धावसंख्या पाहायला मिळेल. आणि पहिलं षटक इथे मात्र स्लॉकचा हाताळत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो सचिन. भरपूर चांगली गोलंदाजी सचिनच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. अप्रतिम इथे मात्र चेंडू हाताळणी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतात. आता मात्र इथे मात्र हाफ ट्रॅकर चेंडूला ओळखलं आणि फेकून दिलाय. खेळाडू कक्षाला मानवंदना देणारा अरुणच्या बॅट मधून आलाय. 1 बाउन्स सीमारेषा पार. डीप स्क्वेअर लेग बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेनं आलाय हा चौकार. नक्कीच खराब चेंडू होता. खराब चेंडू इथे मात्र हेरला आणि फेकून दिलं. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला इथे मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षण होते, परंतु सुरेख फटका त्यानंतर इथे मात्र कमबॅक केलं गेलंय. ऑफ साइडला चेंडू नक्कीच ठेवला होता. लोअर फुलटच चेंडू हलक्या हाताने दिशा दिली आहे, परंतु षटकाचा विचार केला गेला तर एका षटकाच्या अखेरीस बिनगडी बाद आणि 10 धावा आपल्याला पाहायला मिळतात. त्या म्हणजे टीम चरीवच्या इथे मात्र अकाउंटवर भरपूर चांगली कामगिरी दोन्ही फलंदाज करत असताना मैदानाच्या आतमध्ये अरुण आणि राम ही सलामीची जोडी. 3 चेंडू 4 धाब्यांवर वैयक्तिक इथे मात्र राम फलंदाजी करतायत, तर 3 चेंडू 6 धाबेवर एका चौकाराने अरुण मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात. पुढील षटक विकी इथे मात्र हाताळण्यासाठी सज्ज झालेत. षटक क्रमांक 2 असेल मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा सुरेख फटका, इथे मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, वेगानं चालली आहेत. लॉंग ऑफला तिथे मात्र चेंडूला अडवलं जात आहे. थ्रोपैकी होईल, बॅकअप सुद्धा पाहायला मिळत आहे. तत्पूर्वी इथे मात्र चित्त्याच्या वेगानं चपलाईनं 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण करत असताना दोन्ही बॅटर आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक चेंडूवर इथे मात्र सिंगल डबल्स घेतल्या जात आहेत. खराब चेंडूला चौकार इथे मात्र पाठवला जातोय, म्हणजे चांगले क्रिकेट एकंदरीत मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना पाहायला मिळते. फटका फसलाय, अरुणची विकेट, गोल्डन विकेट इथे मात्र प्राप्त करत असताना गोलंदाज विकी. फटका फसला, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आले, चुकी झाली नाहीये आणि इथे मात्र गडी बाद होत असताना मोठा धक्का मैदानाच्या आतमध्ये टीम सरीवला.
मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वर इथे मात्र बाला चाललेत. बाला आलेत मैदानाच्या आतमध्ये डावखुऱ्याचे फलंदाज. इथे मात्र भरपूर शफल झाले होते परंतु यू मिस आय डेफिनेटली हिट. इथे मात्र करत असताना बॅक टू बॅक दुसरा चेंडू यष्टांचा वेध घेणारा आणि बालाला सुद्धा परतावा लागेल डगआउटच्या दिशेने. इथे मात्र गोल्डन डक. नक्कीच बॅक टू बॅक 2 धक्के दिल्यानंतर ऑन हॅट्रिक आहे. हॅट्रिक घेण्याची संधी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज विकीला असेल. अपील जरूर झाली. यापुढील सामना असेल भूमी 11 खैरे त्यांच्या विपक्षामध्ये आम्ही शिवनेरकर शिवनेर. दोन्ही संघांचे कर्णधार. लगेच आपण ताबा घ्यायचा आहे. या इनिंग ब्रेक मध्ये आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. वाईट चेंडू. नक्कीच आमचे स्कोरर मित्रांना विनंती असेल आपण फक्त खेळपट्टीकडे मैदानात लक्ष द्या कारण तुम्ही चुकले तर आम्ही चुकू. पुन्हा एकदा इथे मात्र लॉप केला गेला. हॅट्रिक. पहिली हॅट्रिक आजच्या दिवसाची मैदानाच्या आतमध्ये चेरवली संघाचा विकी प्राप्त करतोय. बॅक टू बॅक 3 धक्के देत असताना संपूर्णपणे बॅकफुटवर ढकललं गेलंय फलंदाजी करणाऱ्या चरीव संघाला. राहुल आलेत मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 5 वर. हे षटक इथे मात्र मॅचला कलाटणी देणार या इनिंगचा इथे मात्र टर्निंग पॉइंट ठरणार ठरलंय. पुन्हा एकदा सुरेख फटका आहे. 30 सर्कल मध्ये चेंडूला अडवलं गेलंय. एक धाव तत्पूर्वी घेतली जाईल. फलंदाज थोडेसे अडकळत चाचपत इथे मात्र खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. सकाळचं सत्र आहे. सूर्यदेवतेचं इथे मात्र आगमन झालंय. खूप चांगलं इथे मात्र आउटफील्ड आहे. मैदान सजलं गेलंय आणि अशा परिस्थितीमध्ये अटॅकिंग क्रिकेट खेळायच्या प्रयत्नामध्ये कुठेतरी मी तर म्हणेल थोडीशी कमजोर पडली टीम चरीव. कारण एका बाजूला सातत्याने डिफेन्स करत असताना थोडेसे कुठेतरी अडकळत खेळले आणि फटके फसले. तर दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालं. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर आहे ती 16 आणि गडी बाद झाले 3 गडी बाद 16 धावा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. एकंदरीत विचार केला गेला मैदानाच्या आतरचा नक्कीच सुरेख फलंदाजी. विचार केला तर पहिल्या षटकामध्ये भरपूर चांगली फलंदाजी झाली होती. 10 धावा तिथे आल्या होत्या. दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर 2 धावा घेतल्या अरुणने. परंतु तदनंतर अरुणचा फटका फसला आणि त्यानंतर आलेला बाला सुद्धा सपशेल अयशस्वी ठरत असताना त्याचा सुद्धा चेंडूने इष्टांचा वेध घेतला आणि त्यानंतर एक कट करायच्या नादामध्ये नक्कीच सोपा झेल देऊन आलेला अक्षय सुद्धा परतला आणि हॅट्रिक आपण त्या ओव्हर मध्ये बघितली. आणि हॅट्रिक नंतर इथे मात्र विचार केला गेला तर धावसंख्येला लगाम लगावला गेलाय.
चला थोडं फास्ट केला, वेळेचं भान राहू द्या. सर्व संघांना विनंती आहे, खेळाडूंना विनंती आहे, वेळेचं थोडस भान राहू द्या. पुन्हा एकदा बॅट वेगाने फिरतीये. सलामीचा राम अजूनही मैदानाच्या आतमध्ये तंबू गाडून उभा आहे. राम कडून भरपूर अपेक्षा असतील. आता मात्र चरीव संघाला पुढील चेंडू असेल. फुलटॉस चेंडू राहुलच्या बॅट मधून फटका. इथे मात्र बसलाय आणि इथे कोणती होणार नाहीये चुकी. क्षेत्ररक्षकाने पकडला गेला. अचूक झेल. परतावं लागेल माघारी फलंदाज राहुलला. इथे मात्र त्याचा सुद्धा केलाचा होतोय अंत. बॅक टू बॅक धक्क्यावर धक्के मैदानाच्या आतमध्ये टीम चरीवला. डीजे धन्यवाद डीजे. चरीव संघाचे संघ मालक सन्माननीय तेजसजी बागराव साहेब, आपणास विनंती आहे आपण मुख्य मंचावर, मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. आपलं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून, आयोजकांच्या माध्यमातून खूप सारं शब्द सुमनाने सहर्ष हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा बॅट वेगानं फिरली, परंतु बॅट अँड पॅडच्या मधून चेंडू निघून गेलाय सरळ सरळ रेष्टरक्षकाच्या हातामध्ये. तिथे मात्र निर्धाव चेंडू डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. मनीषचं हे षटक, तिसरं षटक आपण पाहत आहोत. मनीषच्या माध्यमातून पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवर विकेट आणि तिसरा चेंडू आलाय निर्धाव. पुन्हा एकदा इथे मात्र हाफ ट्रॅकर चेंडू खेळून काढला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, परंतु बनतील दर्शक. चेंडू झाला फरार, निघून गेला 4 धावेसाठी. इथे मात्र काऊकर क्षेत्राच्या बाहेर आलाय. बहारदार संघर्षमय नवसंजीवनी, नवचैत्र निर्माण करायला चौकार. पुन्हा एकदा बॅटची एज लागतीये शॉटला. इथे मात्र नक्कीच शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक होते. थोडे फंबल जरूर झाले. एकदा रोखता येणार नाहीये. एकेरी धाव आली आहे, धावसंख्या झाली ती म्हणजे 21 धावा, 21 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. लॉस ऑफ दी 4 विकेट. हे धावफलक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. मनीषचं हे षटक सुरू आहे. 5 चेंडू 5 धावा त्याने खर्च केला, एक गडी बाद केलाय. पुन्हा एकदा इथे मात्र सुरेख फटका. क्षेत्ररक्षक होते त्यांच्याही अगदी जवळून चेंडूला फक्त अलगदरित्या इथे मात्र दिशा दर्शवली. आउटफील्ड फास्ट. चेंडू झालाय फरार, आलाय डीप पॉइंट लेगला. इथे मात्र चौकार. धन्यवाद डीजे. नक्कीच भरपूर गॅप होती तिथे मात्र पॉइंटचा क्षेत्ररक्षक अगदी सरळ होता पॉइंटला आणि डीप मध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहायचं झालं तर एक्स्ट्रा कव्हरला होते. कव्हर आणि पॉइंटच्या दिशेनं भरपूर मोठी गॅप आणि त्याच गॅपला भेदून काढत असताना इथे मात्र पाहायला मिळाले. फलंदाज भास्कर होते, त्यांच्या बॅट मधून 2 चौकार पाहायला मिळाले आणि धावसंख्येला गती देण्याचं काम करत असताना इथे मात्र पाहायला मिळालं. 25 धावा धावफलकावर 3 षटकं समाप्त झाली आहेत. पुन्हा एकदा विकीला पाचारण केलं गेलंय. वैयक्तिक दुसरं इथे मात्र तो हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सेकंड स्पेल मध्ये विकी आलेत आणि 4थं षटक असेल सांघिक मैदानाच्या आतमध्ये. फुल टॉस चेंडू दिशा दिली गेली आहे. डिप मिड विकेटला क्षेत्ररक्षक जरूर आहेत.
पाच थ्रो थोडासा इथे मात्र वाईड पाहायला मिळालाय, अतिरिक्त अतिशय बाहेर इथे मात्र थ्रो पाहायला मिळाला, परंतु एकच धाव प्राप्त होईल. 26 या अंकावर धावसंख्या आपल्याला जाताना पाहायला मिळेल. विकीच भरपूर चांगली गोलंदाजी करतोय, अनुभव खूप सारा आहे विकीकडे. अनेक सारे अशा प्रकारच्या स्पर्धा विकी नेहमी खेळत असतो आणि तोच अनुभव आज मात्र तो आपल्या गावासाठी इथे मात्र वापर करत असताना पाहायला मिळत आहेत. नक्कीच पुन्हा एकदा आता मात्र वेगवान चेंडू होता. प्रत्येक चेंडू पहा वेगवेगळ्या धाडणीचा हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळतात. विकी कधी स्लोअरवर टाकतायत, कधी फिरकीपट्टू आहेत तर नक्कीच चेंडू फिरवतायत, कधी वेग देत आहेत, खोलवर टप्प्यावर चेंडू टाकतायत. इथे मात्र संधी आहे. काय झालंय मैदानाच्या आतमध्ये थ्रो चुकीचा, एक धाव होती तिथे मात्र 2 धावा प्राप्त होत असताना मी तर म्हणेल थ्रो भरपूर खराब दिला गेला. एका टप्प्यावर थ्रो देत असताना नक्कीच चुकी झाली आहे क्षेत्ररक्षकामधून आणि नक्कीच चेंडूवर इथे मात्र 2 धावांसाठी पाहायला मिळाला. संधी होती, संधी मी तर म्हणेल संधी नव्हती तर नक्कीच विकेट होती, परंतु थ्रो कुठेतरी चुकीच्या पाहायला मिळाला. फुलटॉस जर असता बरोबर गोलंदाजाच्या हातामध्ये तर संधी सोनं झालं असतं, परंतु तसं घडताना दिसत नाही. क्रिकेट आहे, क्रिकेटला जर तर ते आपण परावर्तित करू शकत नाहीयेत. असं केल्याने असं झालं असतं हे फक्त आपण बोलू शकतो, परंतु मैदानाच्या आतमध्ये खेळाडूंनाच माहिती असतं. हे समंजसपणाचं क्रिकेट आहे. हलक्या हाताने दिशा देत असताना सिंगल घेतली गेली, दुसरी धावेचा प्रयत्न, 2 धावा यशस्वीरित्या प्राप्त. हे समंजसपणाचं क्रिकेट. माहिती आहे सलामीवीर रामला की आपण सलामीला आलोय, जबाबदारी आपल्यावर आहे. नक्की 4 गडी बाद झाले तर संघ बॅकफुटला आहे. अशा परिस्थितीमध्ये सिंगल डबल्स आपण घेत राहिलो तर एकाच दुसरा जर चुकीचा चेंडू गोलंदाजांना हाताळला तर त्या चेंडूवर नक्कीच मोठे फटके लगावण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे आणि ते आपण करू शकतो. म्हणून इथे मात्र सिंगल डबल्स कंटिन्यू ठेवावे लागतील. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू ऑफ साइडला, इथे मात्र लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक वेगानं, चुकी झाली आहे, थोडे फंबल जरूर झाले, आउटफील्ड खराब, त्याचाच फायदा घेत असताना चेंडू झालाय फरार, निघून गेलाय. 4 धावेसाठी आलाय चौकार. धन्यवाद डीजे. बीडिसगाव प्रीमियर लीग 2024 हे पर्व आता आपण अनुभवत आहोत. बीपीएल 2024 धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 34. हाफ ट्रॅकर चेंडू, दिशा दिली आहे, क्षेत्ररक्षक बनतील दर्शक, चेंडू झालाय फरार, डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय बहारदार षटकार. सहा धावेत षटकार आहे. नक्कीच आपण जर बघितलं गेलं तर विकीचं दुसरं स्पेल इथे मात्र पाहायचं झालं तर तब्बल 15 धावा खर्च केल्या गेल्यात. पहिल्या स्पेल मध्ये फक्त 6 धावा खर्च करत 3 गडी बाद केले होते, परंतु दुसऱ्या स्पेल मध्ये 15 धावा खर्च केल्या गेल्यात. आणि हे क्रिकेटमध्ये आपण अनेक संघांच्या सोबत बघितलं गेले. तेजस बागराव संघ मालक आहेत निवृत्ती 11 चरीव संघाचे, आणि मी विनंती करेल आपल्या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय रवींद्रजी खाडे साहेब आपणास की आपल्या शुभ हस्ते आपण तेजसजी बागराव साहेबांचा आपल्या मुख्य व्यासपीठावर यथोचित मान आणि सन्मान करायचा आहे. जवळजवळ 25 तारखेपासून ही स्पर्धा सुरू झाली आहे आणि 25 तारखेपासून आपण अनुभवत आहात हा क्रिकेटचा महासंग्राम. आणि याच महासंग्रामाची सुरुवात 25 पासून जी झाली आहे तर तब्बल विचार केला गेला तर या
स्पर्धेचे अजूनही 2 दिवस बाकी आहेत, म्हणजे महत्वाचे 2 दिवस, कारण जे संघ सुपर 10 ला क्वालिफाय झालेत त्यांच्यामध्ये अजूनही चुरस निर्माण होईल. 5 पारितोषिक आणि तब्बल 10 संघ क्वालिफाय होणार आहेत. काही संघ झालेत, काही संघांना अजून व्हायचं बाकी आहे. पुन्हा एकदा इथे मात्र चांगला चेंडू पाहायला मिळाला. हवेमध्ये जरूर चेंडू होता, परंतु 2 धावा इथे मात्र रोखण्यापासून अयशस्वी होत आहेत. ती म्हणजे टीम चेरवली संघ. चेरवली संघाच्या आता मात्र फलंदाजी पुन्हा एकदा फ्रंटफूटवर येत असताना पाहायला मिळते. संघ बॅकफुटला होता, तिथून मात्र 2 मोठे फटके आले रामच्या बॅट मधून. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडूला दिशा दिली आहे बरोबर. इथे मात्र खेळून काढत असताना पंचांच्या अगदी जवळून चेंडूला खेळून काढलंय. एका धावेसाठी भरपूर चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. या खेळपट्टीवर अनेक वेळा हे 2 संघ या अगोदर खेळलेही असतील, परंतु आज आपल्या दोन्ही गावांची प्रतिष्ठा पणाला लागली गेली आहे. कारण जो जिता होई सिकंदर असं म्हटलं जातं आणि जिंकण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. जिंकण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांच्या समोर नशीब सुद्धा हरतं आणि यशाची पायरी त्यांना सुद्धा प्राप्त होतीये, म्हणून प्रयत्न करत राहावे लागतील. प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं गेलंय. पुन्हा एकदा सुरेख फटका. इथे मात्र शॉर्ट पॉइंटला तिथे मात्र चुकी झाली आहे. तडम्यावरून इथे मात्र नक्की क्षेत्ररक्षक गेले, चेंडूला अडवलं गेले. थ्रो खराब मैदानाच्या आतमध्ये. पाहता पाहता हेरलं आणि 3 धावा मैदानाच्या आतमध्ये धावून खेळपट्टीवर चित्त्याच्या चपलाईनं गुड रनिंग बिटवीन द विकेटचा नजरानं पेश करत असताना 3 धावा प्राप्त केल्या. 46 धावा 46 धावा झाल्यात. वैयक्तिक 27 धावांवर राम मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय आणि गरज होती, कारण अरुण लवकर बाद झाल्यानंतर जे लागोपाठचे 3 धक्के दिले होते, हॅट्रिक घेतली होती, त्यानंतर बॅकफुटला गेल्यानंतर संघाला सावरण्याचं काम रामला करायचं होतं आणि ते केलं गेलंय. पुन्हा एकदा सुरेख फटका ऑन साइडला. इथे मात्र आपल्याला एका टप्प्यावर चेंडूला अडवलं गेलं. थ्रोपिक होईल तत्पूर्वी घेतली गेली 1 धाव. एका धावीसाठी नक्कीच संघर्ष या अगोदर आपण बघितला, परंतु तो संघर्ष झुगाडून लावत असताना दोन्ही बॅटर पुन्हा एकदा हलक्या हाताने फक्त आणि फक्त पुन्हा एकदा दिशा दिली आहे. नक्कीच ऑफ साइडला जो पॉइंटचं क्षेत्र आहे तिथे थोडीशी आउटफील्ड खराब आहे. चेंडू पडल्यानंतर इतका चांगला ट्रॅव्हल होत नाहीये आणि पाहता पाहता 3ऱ्या धावेच्या प्रयत्नात आता मात्र गडी बाद होईल. सांघिक यश प्राप्त झाले. भास्कर इथे मात्र नक्कीच चांगली इनिंग साकारत असताना जवळजवळ 2 चौकार त्यांच्या बॅट मधून बघितले आणि वैयक्तिक 14 धावेची बहारदार इनिंग भास्करच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाली. आणि अखेर आता मात्र भास्कर तंबूच्या दिशेनं परतत असताना आपल्याला पाहायला मिळतात. परंतु परतण्याच्या अगोदर अप्रतिम कामगिरी करत असताना आपल्या संघाला सावरण्याचं काम केलंय डीजे. धन्यवाद डीजे. नक्कीच आमच्या सोबत आज आमचे समालोचक मित्र नयन सुद्धा जोडले गेलेत. त्यांचा सुद्धा आपण आवाज ऐकणार आहात. नक्कीच काही कामानिमित्त बाहेर असतात आणि आता क्रिकेटमध्ये नक्कीच पूर्ण वेळ देणं तितकंच शक्य नाहीये प्रत्येकाला, कारण प्रत्येक जण आपली नोकरी आपला धंदा सांभाळून क्रिकेट खेळत असतो आणि गरज आहे हेच करणं. आता सध्या तरी मी तर म्हणेल गरज आहे, तुम्ही नोकरी धंदा सांभाळून क्रिकेट खेळलं पाहिजे. चेरवली संघ पुन्हा एकदा या सामन्यामध्ये परततोय की काय असं चित्र पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतंय. मैदानाच्या आतमध्ये 49 धाव्यांवर अर्धा संघ इथं मात्र गारद केला गेलाय. महेश आलेत मैदानाच्या आतमध्ये, स्ट्राईकवर असतील महेश. गोलंदाजी मार्कवर मुकेश आहे. मुकेश मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा कुठेतरी लाईन चेक केली जाईल. आमचे पंच आम्हाला नक्कीच निर्देशित करतायत. वाईट चेंडू आहे. लेग एसटीच्या भरपूर बाहेर चेंडू पाहायला मिळाला आणि परिणामी इथे मात्र पंचांनी दंडित करत असताना मैदानाच्या आतमध्ये वाईट चेंडू पाहायला मिळालाय. अवांतर धाव खर्च केली गेली आहे.
अर्धशतक इथे मात्र धावसंख्येचं लगावलं गेलं आहे ते म्हणजे चरूच्या माध्यमातून. 50 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झाल्यात. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. आत्ताचे फलंदाजांचा विचार केला गेला तर पूर्वी फलंदाज व्ही शेप मध्ये खेळायचे. षटक क्रमांक 5 समाप्त झाले, यावर आपण नंतर बोलूयात. षटक समाप्त झालंय. तत्पूर्वी आपण बोलूयात धावसंख्येकडे. 5 गडी बाद आणि 50 धावा झाल्यात 5 षटकांच्या अखेरीस. मुकेशचे षटक इथे सुद्धा धावांना रोखण्यामध्ये यश प्राप्त झालं. एक सांघिक यश प्राप्त जरूर केलं गेलं आणि 10 धावा खर्च करत असताना मित्र 50 धावसंख्येवर आतापर्यंत रोखलं गेले 5 षटकांच्या अखेरीस. तर नक्कीच आपण फलंदाजांचा टान्सवर बोलत होतो. आता पूर्वीचा क्रिकेटमध्ये फक्त आणि फक्त फलंदाज व्ही शेपमध्ये लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर या रिझनमध्ये जास्त खेळायचे. परंतु आत्ताच्या क्रिकेटमध्ये ऑन साईडला अर्थात लेग साईडला भरपूर खेळतात. मिड विकेट असेल त्यामध्ये जास्तीत जास्त खेळाडूंना मागे खेळण्याचा प्रयत्न करतात. मग फाईन लेग असेल, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग असेल, स्क्वेअर लेग असेल, या झोनमध्ये जास्तीत जास्त फलंदाज खेळण्याचा आत्ता प्रयत्न करतायत. आणि यामध्ये अनेक फलंदाज यशस्वी होतात तर अनेक फलंदाज अपयशस्वी सुद्धा झालेले आहेत. तर नक्कीच कुठेतरी ओळखलं पाहिजे फलंदाजांचा टान्स ज्या प्रकारे असतो. ज्या धाडणीचा चेंडू असेल त्याच धाडणीनं तुम्ही जर खेळण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला सुद्धा नक्कीच यश प्राप्त होतं. परंतु ऑफसाईडचा चेंडू तुम्ही ऑनसाईडला ज्यावेळी खेळून काढता त्यावेळी तुमची विकेट गेल्याशिवाय पर्याय नसतो. पुन्हा एकदा इथे मात्र अपील जोरात केली गेली. अपील मध्ये नक्कीच उत्साह जास्त होता, आत्मविश्वासही होता आणि पंचांचं बोट आकाशाकडे जात असताना सलामीचा फलंदाज रामला परतावा लागेल माघारी. बिग विकेट मैदानाच्या आतमध्ये टीम सरीव. मैदानाच्या आतमध्ये गणेश ज्युनियर आलेत. गणेश सिनियर आज संघामध्ये उपलब्ध नाहीयेत आणि मैदानाच्या आतमध्ये गणेश ज्युनियर आलेत. सुरेख फटका आहे. ज्या ताकदीनं गोलंदाजी केली जाते त्याच ताकदीनं फलंदाजी सुद्धा केली जाते. 51 धावा झाल्यात. सूरज गोलंदाजी करतोय. भरपूर चांगली गोलंदाजी सातत्याने गुड लेंथ स्पॉट, फुलर लेंथ या 2 टप्प्यांवर गोलंदाजी केली जाते. जास्तीत जास्त संधी इथे मात्र दिली जात नाही फलंदाजांना. आता मात्र थोडीशी लाईन आपल्या दिशेने खेचत असताना हाफ ट्रॅकर चेंडू होता परंतु वेगाने चेंडू ट्रॅव्हल होत असताना फलंदाजाला समजला नाहीये आणि परिणामी शरीराचा वेध घेत असताना डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. 51 धावसंख्येवर मात्र लगाम लगावला गेला मैदानाच्या आतमध्ये. महेश आणि गणेश 7 आणि 8 नंबरचे हे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये खेळ करतायत. 51 धावा झाल्यात. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू फटका बसलाय परंतु निर्जन स्थळी चेंडू झालाय ट्रॅव्हल आणि डीप मध्ये क्षेत्ररक्षक येत असताना चेंडूला उचलतील, पेकी करतील. तत्पूर्वी घेतल्या जातात यात मात्र 2 धावा. धावसंख्या 53 या अंकावर आपल्याला जायला पाहायला मिळेल. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. तरी शेवटचे षटक हाणामारीचं षटक होतं परंतु या षटकामध्ये कामगिरी ते मात्र सूरजची लास्ट जवाब राहिली आहे. पहिल्या चेंडूवर रामची विकेट आली, दुसरा चेंडू 1 धाव आला, तिसरा निर्धाव आणि चौथ्या चेंडूवर मात्र 2 धावा आल्यात. अजूनही 2 चेंडूंचा मैदानाच्या आतमध्ये या इनिंग मधला खेळ बाकी आहे. सुरेख फटका. इथे मात्र जितका वेग गोलंदाजाने दिला होता त्याहीपेक्षा अधिक वेगानं फलंदाजाने त्या चेंडूला फेकून दिलाय. नक्कीच आलाय षटकार फाईन लेगच्या दिशेनं. सुरेख फटका पाहायला मिळाला. 6 धावा. धन्यवाद डीजे. भूमी 11 खैरे आणि आम्ही शिवनेर दोन्ही संघांचे कर्णधार. या धावसंख्या झाली 59. बिमर चेक करायचा आहे नक्कीच. तिसरे पंच आमच्या सोबत जोडले गेलेत. तुषार विशे सर आहेत. तर ऑन फील्डवर आपण पाहत आहोत राकेश सर आहेत. त्यानंतर विलास भोईर सर आहेत.
नक्कीच आमची संपूर्ण टीम इथे मात्र सज्ज झाली आहे. तिसरे पंच सुद्धा चेक करतायत. नक्कीच चेंडू आणि बॅटचा संपर्क चेक केला जाईल. खैरे टीम मैदानाच्या दिशेनं दाखल झाली आहे. आजच्या सकाळच्या सत्रामध्ये सहर्ष हार्दिक स्वागत असेल टीम खैरेचं. या टीमने भल्या भल्या मोठ्या संघांना या स्पर्धेमध्ये पराभवाचे धक्के दिलेत. खैरे संघ यानंतर होणारा सामना असेल खैरे त्यांच्या विपक्षामध्ये आम्ही शिवनेरकर शिवनेर. चला दोन्ही संघांचे कर्णधार येऊन थांबा, कारण शेवटचे षटक सुरू आहे. मॅचच्या इनिंग ब्रेक मध्ये आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. खैरे संघ नक्कीच मैदानाच्या दिशेने दाखल झालाय. फेअर डिलिव्हरी, लिगर चेंडू होता. पुन्हा एकदा इथे मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आलेत आणि नो चेंडू आहे. पाच झेल तर टिपला गेला होता, परंतु नो इथे मात्र चेंडू पाहायला मिळालाय. आणि एका चेंडूसाठी झालेली ही चुकी महागडी ठरेल का या पुढील चेंडू फ्री हिट इथे मात्र एल डॉट हे मात्र पाहावं लागेल. परंतु या प्रकारच्या चुक्या गोलंदाजीचं संपूर्ण विश्लेषण उद्ध्वस्त करणारं ठरू शकतं, हे मात्र लक्षात ठेवावं लागेल. फ्री हिट असेल या पुढील चेंडू, शेवटचा चेंडू, आणि फ्री हिट असेल या इनिंगचा शेवटचा चेंडू. आता मात्र नक्कीच सुरेख चेंडू, हाफ ट्रॅकर चेंडू होता. षटक समाप्त. पहिल्या इनिंगचा वादळी खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त होत असताना मैदानाच्या आतमध्ये टीम फलंदाजी करत होती चरीव, आणि प्रथम फलंदाजी करत असताना चेरोली संघाच्या अगेन्स्ट धावा जमा केल्यात. 6 षटकांच्या अखेरीस 61 धावा आणि 36 चेंडू 62चं आव्हान इथे मात्र ठेवलं गेलं, ते म्हणजे टीम चेरोली समोर. नाणेफेकीचा कौल केला जाईल टीम खैरे आणि त्यांच्या विपक्षामध्ये आम्ही शिवनेरकर शिवनेर. शिवनेर टीमचा कर्णधार आपण सज्ज बा. खैरे टीमचा कॅप्टन या ठिकाणी सज्ज झालाय. शिवनेर टीम आपला कर्णधार पाठवायचा. या ठिकाणी पुढील मॅचचा आपण या ठिकाणी टॉस करतोय. यापुढील मॅच खैरे आणि त्यांच्या विपक्ष शिवनेर यांच्या दरम्यान रंगली जाईल. नक्कीच शिवनेर टीम आपला कर्णधार पाठवायचा आहे. यापुढील मॅचचा आपण या ठिकाणी टॉस करतोय. खैरे टीमचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालाय. सन्माननीय आदरणीय रुपेशजी पडे सर, आपण या. सन्माननीय आदरणीय रुपेशजी पडे सर, मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. सहर्ष अधिक स्वागत. त्याचबरोबर तुमच्या माध्यमातून या ठिकाणी या स्पर्धेमध्ये तुमच्या शुभ हस्ते केलं जाईल पुढील मॅचचा टॉस.
सन्माननीय आदरणीय तेजस्वी बागराव सर साहेबांना मी विनंती करतो तुमच्या शुभ हस्ते या पुढील मॅचचा टॉस करायचा आहे. निवृत्ती लेवून जरी टीमचे संघ मालक आपण पाहू शकाल त्यांच्या माध्यमातून या पुढील मॅचचा टॉस केला जाईल. एका बाजूला भूमी 11 खैरे आणि त्यांच्या विपक्ष शिवनेर यांच्या दरम्यान एक मोठी मॅच पुढील मॅच रंगेल. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आणखी एक मोठी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगतीये. एका बाजूला निवृत्ती 11 जरीव आणि त्यांच्या विपक्षात राकेश स्पोर्ट शिरवली यांच्या दरम्यान एक मोठी मॅच मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर टू योगेशजी बागरे सर. हॅलो. नक्कीच टॉस बॉक्स कक्षामध्ये 2 कर्णधार जोडले गेलेत. एका बाजूला आहेत खैरे संघाचे कर्णधार, एका बाजूला आहेत शिवनेर संघाचे कर्णधार. तर आपण मुख्य मान्यवर यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत नाणेफेकीचा कौल. सर्वप्रथम कॉल इथे मात्र शिवनेर संघाचे कर्णधार कॉल देतील. हेड इथे मात्र कॉल दिला गेलाय आणि हेड आलाय. तर नक्कीच मान्यवरांना विनंती करतो आपण आपल्या मुख्य व्यासपीठावर स्थानपण व्हायचं आहे. आपण बोलणार आहोत नाणेफेकीचा कौल जिंकला शिवनेर संघाचे कर्णधार. सर्वप्रथम निर्णय द्यायचा आहे. फलंदाजी करायची आहे. या अगोदरच्या सामन्यामध्ये सुद्धा तुम्ही फलंदाजी केली आणि आता मात्र दुसरा सामना खेळायचा आहे. खैरे सारखा संघ तुमच्या समोर आहे ज्या संघानं या स्पर्धेमध्ये मातब्बर संघांना पराभूत केलंय. तर रणनीती काय असेल त्यांच्या अगेन्स्ट? खरोखरच खैरे संघाची बॉलिंग उत्कृष्टरित्या आहे. आमचा त्यांच्या संघापुढे 70 ते 80 रनांचा टार्गेट असणार आहे. 70-80 रन्स पर्यंत जायचं आहे. फलंदाजीमध्ये कोणाकडून अपेक्षा असतील? आमचे ओपनरचे बॅट्समॅन सोपान आहे, परत गणेश आहे, एक मी आहे, नंतर योगेश आहे, उमेश आहे, मधू आहे. 7 पर्यंत बॅट्समॅन चांगले. नक्कीच 7 पर्यंत बॅटिंग लाईनअप आहे. तर 70 पर्यंत तुम्ही जाण्याचा निर्धार केलाय. आपण बोलणार आहोत नाणेफेकीचा कौल गमावलाय. जर नाणेफेकीचा कौल जिंकला असता तर तुम्ही सर्वप्रथम निर्णय काय घेतला असता? फलंदाजी. परंतु आता गोलंदाजी करायची आहे. निर्णयाच्या अगेन्स्ट आहे. रणनीती आखायची आहे. समोर शिवनेर सारखा संघ ज्या संघाच्या एका खेळाडूने या अगोदरच्या सामन्यामध्ये 50 केली आहे. तर काय रणनीती असेल तुमची त्यांच्या अगेन्स्ट? सर्वप्रथम शिवनेर संघाला मी शुभेच्छा देतोय. शिवनेर संघ हा सुद्धा बल्लाढ्य संघ आहे आणि क्रिकेट हा निश्चितीचा खेळ आहे. या ठिकाणी कुठल्याच टीमला कमी लेखता येत नाही. आम्ही सुद्धा या ठिकाणी ज्या मागच्या 3 सामन्याप्रमाणे या सामन्यात सुद्धा आम्ही पूर्णपणे आमचे सर्वस्व झोकून त्या सामन्यात योगदान देण्याचा प्रयत्न करू 100%. नक्कीच शिवनेर संघाच्या कर्णधारांनी सांगितलं 70-80 आम्ही जाण्याचा प्रयत्न करू. तुम्ही कितपत रोखण्याचा प्रयत्न करू शकता? आम्ही त्यांना 50च्या आत रोखण्याचा प्रयत्न करू. परंतु तो बलाढ्य संघ आहे, काही होऊ शकतंय, पण आमचा 50 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. नक्कीच. तर हे होते दोन्ही कर्णधार. इथे मात्र टॉस बॉक्स कक्षातून येते न्यूज की शिवनेर संघाने जिंकलाय नाणेफेकीचा कौल आणि घेतलं गेलंय सर्वप्रथम फलंदाजी. धन्यवाद योगेशजी बागरे सर. जो आवाज आपण आजच्या दिवसामध्ये ऐकताय खऱ्या अर्थाने बोशेटी गावचा एक सुमधुर आवाज. जाऊया मॅच कडे. राईट आर्म ओव्हर द विकेट अरुण पानसरे. नेक्स्ट बॉल टॉप एज कॅचची संधी आणि बघू शकाल फ्लाइंग. शिवनेर टीम आपण बॉल चेक करून जायचं आहे लगेचच. या मॅच मध्ये विकेट आता अरुण पानसरीला भेटते. चांगली बॉलिंग तो या मॅच मध्ये आता करत असताना आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये. 1 विकेट लॉस, 3 ऑन स्कोर बोर्ड, 3 धावा धावफलकावर, 1 गडी या मॅच मध्ये आता झालाय बाद. चांगली मॅच नक्की रंगेल. 62 धावांचं लक्ष या मॅच मध्ये राकेश स्पोर्ट चिरवली टीम समोर ठेवलंय. पराभवाने माणूस संपत नाही, प्रयत्न सोडतो तो मात्र संपतो. म्हणून कठीण काळात स्वतःला सांगा मॅच अजून संपली नाही, कारण मी अजून जिंकलो नाही. क्रिकेटच्या मैदानात प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. संधीचं सोनं तुम्हाला क्रिकेटमध्ये करायचं असतं आणि तेच संधीचं सोनं मागील बॉलवर अरुण पानसरेने केलंय. 1 विकेट या मॅच मध्ये त्याने केली प्राप्त. चांगली बॉलिंग तो करतो या मॅच मध्ये. यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये नेट नंबर 3 वर दाखल मनीष. हा बॉल बघू शकाल अलॉंग दी कार्पेट मिड विकेट रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल. अक्षय येत आहेत बॉलवर. चांगला क्षेत्ररक्षण या मॅच मध्ये सर्व टीमच्या माध्यमातून. 1 धावसंख्येत होईल ऍड आणि धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल 4 धावा. 4 धावा धावफलकावर, 1 विकेट लॉस आता पण त्या मॅच मध्ये केली आहे. सन्माननीय आदरणीय निवृत्ती पानसरे साहेबांच्या माध्यमातून 3 षटकारासाठी 501 रुपयाचं पारितोषिक. सन्माननीय आदरणीय राजेशजी फडे सरांसाठी. सीपीएल अध्यक्ष आपण पाहताय बॅटिंग करत असताना
राजेश पडडेंसाठी पारितोषिक लावलंय आणि खऱ्या अर्थाने विपक्ष टीमच्या संघ मालकाने लावलंय. ही मोठी खऱ्या अर्थाने प्रेरणा आहे खेळाडूंसाठी. आत्मविश्वास वाढवावा लागतो प्रत्येक खेळाडूचा आणि हे मूर्तिवंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी मान्यवरांच्या माध्यमातून आपण पाहताय. स्ट्राईक एंडला बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये मनीष नॉट, स्ट्राईक एंडला राजेश पडडे, बॉलिंग एंडवर गणेश ज्युनियर. मॅच होते पुन्हा सुरुवात. राईट आर्म ऑफ द विकेट गणेश ज्युनियर. नेक्स्ट बॉल. हा बॉल अतिरिक्त वेगवान गोलंदाजी या मॅच मध्ये आता करतोय सरीव टीम. आत्मविश्वासाने खेळ क्रिकेटच्या मैदानात करायचा असतो आणि तोच करत असताना या मॅच मध्ये पिकलाय डॉट बॉल. डॉट बॉल या मॅच मध्ये सांगतात धावसंख्या स्कोअरबोर्डवर स्थिरावली आहे. धावसंख्या स्कोअरबोर्डवर टीमची टोटल 4. महाराष्ट्राची परंपरा म्हणजे अतिथी देवो भव ही भारताची दाराई. स्वागत करून तुमच्या मी पालतोय परंपरा. याच परंपरेनुसार या तमाम क्रिकेट रसिकांचं आणि मान्यवरांचं, क्रिकेट रसिकांचं, दद्दी प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत मी नईन शिर्के या ठिकाणी बेडीसगाव प्रीमियर लीग 2024 मध्ये करतोय. मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. एका बाजूला चरीव टीम, एका बाजूला आपण पाहताय चेरवली टीम. यांच्या दरम्यान रंगणारी ही मॅच 62 धावांचं लक्ष्य असताना या मॅच मध्ये चांगली बॉलिंग आता गणेश ज्युनियर करतोय. नेक्स्ट बॉल अतिरिक्त बाउन्स विकेट मधून प्राप्त होत असताना या सिटीचा वाईड बॉल. अतिरिक्त बाउन्स या बॉलवर प्राप्त झाला गणेश ज्युनियरला. इम्पॅक्ट सुद्धा इम्पॅक्ट करत होता या बॉलवर. एक्स्ट्राच्या स्वरूपात आता वाढ होतीये धावसंख्येत. धावसंख्या टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 5. 5 ऑन स्कोर बोर्ड. एक तेरे एक मेरी अशा पद्धतीचा क्रिकेट बेस्ट वर्सेस बेस्ट ही मॅच रंगतीये. नेक्स्ट बॉल थोडस गतीमध्ये पुन्हा या मॅच मध्ये परिवर्तन केलंय. लेग कटर पद्धतीचा बॉल टाकलाय गणेश ज्युनियरने. एक छोटासा बदलाव परिवर्तन का बहुत बडा हिस्सा होता आणि परिवर्तन या मॅच मध्ये करत असताना गणेश ज्युनियरने फेकलाय निर्धाव चेंडू. डॉट बॉलची सांगतो या मॅच मध्ये होतीये. कमालीची बॉलिंग आता सरीव टीम करते. आत्मविश्वासाने खेळ या मॅच मध्ये शिरवली टीमला सुद्धा करायचा आहे. नेक्स्ट बॉल शॉर्ट ट्रॅकर बघू शकाल ऑन साइडला केल्याचा प्रयत्न. सातत्याने या मॅच मध्ये बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. आलाय पुन्हा डॉट. चांगली बॉलिंग या मॅच मध्ये गणेश ज्युनियर. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन. सातत्याने लेग कटर बॉल या मॅच मध्ये गणेश ज्युनियर टाकतोय. वळणारा रस्ता आणि वळणारा बॉल नेहमी धोकादायक असतो आणि तेच सांगत असताना मैदानाच्या आतमध्ये गणेश ज्युनियरने फेकलाय पुन्हा एक डॉट बॉल. न संघर्ष न तबलीगे फिर क्या मजा जीने में, तूफा भी रुक जाएगा जब लक्ष्य होगा सीने में, पसीने से लिखे हुए कागज कभी कोरे नहीं होते, जो करते हर मेहनत उनके सपने अधूरे नहीं होते. गॅप शॉट सिलेक्शन बॅकवर्ड स्क्वेअर लेग रीजनला बॉल ट्रॅव्हल होते अगदी वेगाने. आउटफील्ड आहे फास्ट. बॉल निघून जाईल बाउंड्री लाईन सीमारेषा पार. रन्स मिळतील 4. चौकार. धन्यवाद. धावसंख्या स्कोरबोर्डवर टीमची टोटल 9. 12 बॉलचा खेळ समाप्त या मॅच मध्ये. चांगली बॉलिंग अरुण पानसरेने केली. त्यानंतर गणेश ज्युनियरने सुद्धा चांगली बॉलिंग या मॅच मध्ये केली आहे. नक्कीच एक चौकार या मॅच मध्ये बनीशच्या बॅटमधनं आलाय. आत्मविश्वास थोडासा दुणावला असेल कारण मोमेंटम शिफ्ट करणारा चौकार या मॅच मध्ये संघर्ष प्रदान करणारा चौकार मनीषच्या बॅटमधनं आलाय. तिसऱ्या स्पेलमध्ये आपण आता बॉलर राहुल पानसरेला पाहताय. जबाबदारी दिली आणि जबाबदारीने केली या मॅच मध्ये त्याला करायचं आहे. बघू शकाल थोडंसं करेक्शन होतं. महेशला मॅच मध्ये तिसरी बॉलिंग दिली गेली कॅप्टनच्या माध्यमातून. महेश बॉलिंग एंडवर तिसऱ्या स्पेल मध्ये दाखल मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंडला आता राजेशजी पडडे सर. सुवर्ण संधी आहे. 3 षटकार मारले तर 501 रुपये परंतु मारावे लागतील. याआधी घडलं त्याला महत्व नाही, आता घडेल त्याला महत्व आहे. मैदानाच्या आतमध्ये अजूनही 4 ओव्हर शिल्लक. 24 बॉल शिल्लक बनवायचे आहेत. 53. 24 बॉल मध्ये 53 धावा. 24 बॉल रिमेनिंग, 53 रिक्वायर्ड. अशा पद्धतीचं समीकरण या मॅच मध्ये काही होऊ शकतं. होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं क्रिकेटमध्ये होत असतं. स्ट्राईक एंडला राजेश पडडे. नॉन स्ट्राईक एंडला बघू शकाल मनीष. बॉलिंग एंडवर आता बॉलर उमेश. नेक्स्ट बॉल स्लॉट मध्ये होता. बघू शकाल कव्हर रिजन मध्ये कॅचची संधी. नो मॅच लँड मध्ये बॉल ट्रॅव्हल. एक धाव पूर्ण. दुसरीचा सुद्धा या मॅच मध्ये प्रयत्न. तोही होईल सक्सेसफुल. सक्सेस इज जर्नी नॉट अ रिस्ट्रिक्शन. यू क्रिएट अ हार्डवर्क यू गॉट अ सक्सेस. सक्सेस जर तुम्हाला मिळवायचा असेल तर क्रिकेटच्या मैदानात हार्डवर्क करावं लागेल. प्रयत्न करावे लागतील आणि प्रयत्नांची पराकाष्ठा तुम्ही क्रिकेटच्या मैदानात करता त्यावेळेला नक्की तुम्हाला यश प्राप्त होतं आणि तेच यश या मॅच मध्ये कुठल्या टीमला भेटेल हे सुद्धा पाहायचं आहे. त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये चालू असणारा संघर्ष.
नेक्स्ट बॉल पुढे टाकला होता एक्स्ट्रा कव्हरला. क्रिकेटचं मादक सौंदर्य. नाईस स्ट्रोक या मॅच मध्ये. चांगली फिल्डिंग सुद्धा राहिली आहे. बघू शकाल एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये बाउंड्री लाईन वर. परंतु या मॅच मध्ये आता पार्टनरशिप बिल्ड करण्याचा प्रयत्न शिरवली टीम करते. सिंगल डबल या मॅच मध्ये काढण्याचा प्रयत्न सक्सेसफुल होतोय. यशस्वीरित्या या मॅच मध्ये पूर्ण होतील धाबा. 3 धाबा आणि 3 धाब्याने धावसंख्येत होईल वाढ. धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचेल 14 धाबा. नक्कीच थर्ड अंपायर डिसिजन इतर या ठिकाणी चेक केलं जाईल. बाउंड्री ऑफिशियल सुद्धा जोडले गेलेत. MNTenniscricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा पोहोचवली जाते. त्यांना सुद्धा लाख लाख सलाम. चांगलं कार्य त्यांचं या स्पर्धेमध्ये राहिलंय. ऑफिशियल पंच सुद्धा अचूक कामगिरी ते सुद्धा या स्पर्धेमध्ये पार पडतायत. प्रत्येकाच्या योगदानातून ही स्पर्धा आणि सहकार्यातून पार पडते. बेडिसगाव प्रीमियर लीग 2024 डिसिजन पेंडिंग असेल. ऑफिशियल चेक केलं जातील. नक्कीच थर्ड अंपायर डिसिजन. यस इट इज 4 धाबा. 4 धाबा 4 रन्स. 4 धाबा या मॅच मध्ये आल्या आहेत. या ठिकाणी चेक सुद्धा केले थर्ड अंपायरने. धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल 15 धाबा धावफलकावर या मॅच मध्ये. चौकार या मॅच मध्ये आलाय राजेशजी पैडे सरांच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल अगदी स्लॉट मध्ये कॅचची संधी या मॅच मध्ये निर्माण. राहुल पानसरे कुठल्याही प्रकारची चुकी करत नाहीये. घेतली एक सुंदर झेल. फलंदाज राजेश पैडे बाद. धन्यवाद. चला थोडं स्पीडअप करा दोन्ही टीम. सातत्याने जास्त टीम मीटिंग करू नका. तिसऱ्या ओव्हर मधला 3 बॉलचा केस समाप्त. अजूनही 3 बॉल तिसऱ्या ओव्हर मध्ये शिल्लक. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विकी शिर्के या मॅच मध्ये दाखल. अटॅकिंग आणि अग्रेसिव्ह दर्जाचा क्रिकेट खेळण्यासाठी नावाजलेला फलंदाज स्ट्राईक एंडला सज्ज आहे. तेवढीच ताकदीची बॉलिंग या मॅच मध्ये उमेशने केली आहे. टिट पॉट टॅट जसं तसं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये द्यायचंय. महेश बॉलिंग एंडवर आपण पाहताय. करेक्शन होतं या मॅच मध्ये. नेक्स्ट बॉल या मॅच मध्ये आलाय वाईड बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात वाढ होती. आउटसाइड लेफ्ट स्टंप बॉल होता. 1 धाब्याने धावसंख्येत वाढ. धावसंख्या टीमची टोटल 16 धाबा. जिंदगी में कभी उदास मत होना, कभी किसी बात पे निराश मत होना. ये जिंदगी ख्वाब नहीं है, हकीकत है. अपने जीने का अंदाज मत कभी बदलना. अंदाज या मॅच मध्ये चेरवली टीमला बदलायचे आहेत. चांगली बॅटिंग करायची आहे. अटॅकिंग दर्जाची बॅटिंग करत असताना बघू शकाल लॉंगर रिजन मध्ये बॉल निघून गेलाय सीमा रेषा पार. रन्स मध्ये 4. विकी यांच्या बॅटमध्ये चौकार. हा बॉल सुद्धा क्रॅकिंग स्क्वेअर कट. सुरेख स्ट्रोक. पहिली धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न या मॅच मध्ये होतोय. ती सुद्धा या मॅच मध्ये होईल पूर्ण. 2 धावेने धावसंख्येत होती वाढ. धावसंख्या स्कोरबोर्ड वर जाऊन पोहोचली आहे 22 धाबा. 22 ऑन स्कोरबोर्ड. 22 धाबा धावफलकावर. नेक्स्ट बॉल शॉट ट्रॅकर. बघू शकाल ऑन साइडला टर्न करत असताना या मॅच मध्ये अलॉंग दी कार्पेट अक्षय पानसरे आपण पाहताय. सुरेख क्षेत्ररक्षण.
एक सिंगल आता या मॅच मध्ये पूर्ण. धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली आहे 23 धावा. 18 बॉल मध्ये 39 धावांची गरज या मॅच मध्ये. 18 बॉल रिमेनिंग, 39 रिक्वायर्ड. 18 बॉल 39. कोण जिंकेल मॅच, कोण हरेल मॅच हे सुद्धा पाहायचं आहे. त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये अट्टा चालू आहे. स्वप्न साकार करायचंय दोन्ही टीमला. बिडसगाव प्रीमियर लीग 2024 मधली मॅच रंगतीये, मॅच तापतीये, मॅचला खूप सारी मजा येते. प्रेक्षक वर्ग सुद्धा या मॅचचा आनंद लुटतोय. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. तोपर्यंत देऊया डीजे मास्टरला सुवर्ण संधी. चौथ्या स्पेल मध्ये बॉलर गणेश ज्युनियर दाखल. 18 बॉल 39. एखादं मोठं षटक या मॅच मध्ये पुनरागमन चेरवली टीम. चांगली डॉट बॉल या मॅच मध्ये पुनरागमन चेरवली टीम. न हरना जरूरी, न जीतना जरूरी. क्रिकेट खेळ को खेळणं जरूरी आणि तोच क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना नेक्स्ट बॉल. हा बॉल कॅचची संधी निर्माण या मॅच मध्ये आणि कॅच, डॉली कॅच. फलंदाज बाद विकी शिर्के परतेल माघारी. विकेट. धन्यवाद. धावसंख्या स्कोर बोर्डवर स्थिरावली या मॅच मध्ये. बॅटरच्या बॅटमधनं रन येत होती आणि तोच बॅटर मैदानाच्या आतमध्ये बाद झालाय. बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये. मनीष मूर्ती लहान आहे परंतु कीर्तिमान या मॅच मध्ये करायची आहे. चांगली बॉलिंग या मॅच मध्ये गणेश ज्युनियर करतो आत्मविश्वासाने केल आणि त्याच्या सोबतीला या मॅच मध्ये अरुण पानसरीचा एक्सपिरियन्स कामा येतो सर्व टीमसाठी. एक्सपिरियन्स इज अ बेस्ट टीचर ऑफ लाईफ. सातत्याने अनुभव क्रिकेटमध्ये खूप काही शिकवत असतो. बॉलरला क्षेत्ररक्षणाची साथ लाभणं सुद्धा खूप गरजेचं असतं. त्याचबरोबर बॅटरने बॅटिंग करणं सुद्धा गरजेचं असतं. प्रत्येक निर्णय महत्त्वाचा असतो. आणि हा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. सुरेख स्ट्रोक बघू शकाल. चांगला स्ट्रोक. यस नो करता करता या मॅच मध्ये दुसरी धाव सुद्धा पूर्ण होतीये. 2 धावेने धावसंख्येत होतीये वाढ. धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचतीये 25 धावा. क्रिकेटमध्ये एका बॉलवर 6 धावा निघणं म्हणजे क्रिकेट. 6 बॉलमध्ये एकही धाव न निघणं म्हणजे क्रिकेट. क्रिकेट म्हणजे पॅशन आहे. क्रिकेट म्हणजे स्पिरिट. क्रिकेट म्हणजे जिद्द. क्रिकेट म्हणजे चिकाटी. क्रिकेट म्हणजे मेहनत. क्रिकेट म्हणजे आत्मविश्वास आणि क्रिकेट म्हणजे संघर्ष आणि क्रिकेट म्हणजे शक्ती आणि क्रिकेट म्हणजे युक्ती. याचा वापर या मॅच मध्ये करायची आहे. मॅच चांगली रंगती आतापर्यंत. सेन्सिबल क्रिकेट चेरवली टीमच्या माध्यमातून. चांगली बॉलिंग या मॅच मध्ये गणेश ज्युनियरने आतापर्यंत केली आहे. स्ट्राईक एंडला बॅटर मनीष, मुकेश, भूपेश बघू शकाल. कॅचची संधी या मॅच मध्ये. पुन्हा एक विकेट. भूपेश या मॅच मध्ये होतील बाद. धन्यवाद. न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये. ईशान फर्डे तो दाखल झाला या मॅच मध्ये. चांगली बॉलिंग गणेश ज्युनियर करतोय. सेन्सिबल पार्टनरशिप नक्की बिल्ड झाली होती या मॅच मध्ये परंतु विकेट गमावल्या चेरवली टीमने. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा या मॅच मध्ये. नो मॅच लँड मध्ये बॉल ट्रॅव्हल. नक्की बॉल हवेमध्ये होता. एक सिंगल या मॅच मध्ये काढली आहे समजदारीने क्रिकेट. ईशान फर्डे या मॅच मध्ये करतोय. धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली 26.
14 बॉल 36. आता ही मॅच थोडी कठीण होती चेरवली टीम साठी. 14 बॉल मध्ये 36 धाबांची गरज. हा स्ट्रोक बघू शकाल ऑन दी अप आणि हा बॉल निघून जायलाय सीमारेषा पलीकडे. या 6 धाबांसाठी षटकार. धन्यवाद. बघू शकाल चांगला स्ट्रोक होता, फक्त टायमिंग या मॅच मध्ये आता बॅटरने केलाय. टायमिंगच्या जोरावर या मॅच मध्ये षटकार लॉंग ऑन रिझन मध्ये गेलाय. 6 धाबा या मॅच मध्ये. मॅच आता खुली होतीये, मॅच मध्ये मजा येते. धावसंख्या स्कोरबोर्ड वर जाऊन पोहोचली आहे 32 धाबा. 13 बॉल मध्ये 30 धाबांची गरज अजून या मॅच मध्ये. हा बॉल चांगला होता, चांगल्या टप्प्यावर आता बॉल फेकला. या मॅच मध्ये डॉट बॉल येतोय. 12 बॉल शिल्लक, 30 धाबांची गरज. सन्माननीय आदरणीय किशोरजी गायकर साहेब, आपण मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. 12 बॉल 30 धाबांची गरज या मॅच मध्ये. एका बाजूला चिरवली टीमला करायचे चेस, एका बाजूला करायचे डिपेंड. बॉलिंग मार्कवर बॉलर बाला. हा बॉल सुरेख. डॉट बॉल या मॅच मध्ये. प्रेशर आता रिलीज होईल ईशान बर्डेवर. डॉट बॉल या मॅच मध्ये आला. 11 बॉल 30. प्रत्येक बॉल आता या मॅच मध्ये इम्पॉर्टंट, महत्वपूर्ण मॅच. स्लोवर बॉल ऑन साइडला, लॉंग लेग रिजनला. बॉल निघून जाईल सीमा रेषा पार. 6 षटकार. धन्यवाद. नक्की चेक केलं जाईल ऑफिशियलच्या माध्यमातून सुद्धा. हाईट फॅक्टर या मॅच मध्ये चेक करायचा आहे. ऑन फील्ड डिसिजन पंच. नक्कीच फेअर बॉल. बॉल ग्राह्य धरला जाईल. 6 धाबा नक्की या मॅच मध्ये आलेत ईशान फडीच्या बॅट मधनं. 10 बॉल मध्ये 24 धाबांची गरज. हा बॉल सुद्धा बघू शकाल बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला. बॉल निघून जाईल
बॅक टू बॅक दुसरा षटकार. धन्यवाद. 9 बॉल मध्ये 18 धावांची गरज या मॅच मध्ये. हर ख्वाहिशों का मैं कैदी हूँ हकीकत मुझे सजा देती है. हर ख्वाहिशों का मैं कैदी हूँ हकीकत मुझे सजा देती है. बीच मैदान के अंदर आने वाली मुसीबतें ईशान बर्डे को मजा देती है. आणखी एक बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझनला उडवलाय परंतु बघू शकाल राम बनसोडे त्या ठिकाणी सेट. आणि या मॅच मध्ये काढली जाईल एक सिंगल. धावसंख्या स्कोरबोर्डवर जाऊन पोहोचेल. 1च्या मैत्रीने 45 धावा. 8 बॉल मध्ये 17 धावांची गरज या मॅच मध्ये. 8 बॉल मध्ये 17. मॅच कोणी जिंकू शकतो. या मॅच मध्ये आता आलाय व्हाईट बॉल. व्हाईटच्या मध्ये धावसंख्येत हालचाल होईल. 8 बॉल 16 धावांची गरज. हा बॉल बघू शकाल शॉट ट्रॅकर पुल केलाय. पॉवरफुल स्ट्रोक. बॉल निघून जाईल सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद. तर कमालीची बॅटिंग या मॅच मध्ये ईशान फड आणि त्याच्या सोबतीला बॅटर मनीष करतोय. संघर्ष या मॅच मध्ये करत असताना चेरवली टीम बघू शकाल थोडंसं प्रेशर या मॅच मध्ये बालावर आलंय. चांगल्या प्रकारची बॅटिंग या मॅच मध्ये. षटकारांची आतषबाजी करत असताना बॅटर मैदानाच्या आतमध्ये जणू काय आत्मविश्वास दुणावलाय. आणि ज्या ज्या वेळेला आत्मविश्वास असतो त्या त्या वेळेला नक्की कामगिरी तुमच्या बॅटमधनं होत असते आणि तेच करतं मैदानाच्या आतमध्ये मनीष. 7 बॉल मध्ये 10 धावांची गरज. हा बॉल सुद्धा बघू शकाल कॅचची संधी निर्माण झाली आहे या मॅच मध्ये. कॅच होईल या मॅच मध्ये. फलंदाज आता या मॅच मध्ये होईल बाद मनीष. धन्यवाद. 6 बॉल मध्ये 10 धावांची गरज. गेम प्लॅन केले जातील या मॅच मध्ये. मॅच मध्ये मजा येते. तमाम प्रेक्षकांच्या नजरा सुद्धा आता या मॅच कडे वेधल्या जात आहेत कारण मॅच तशीच रंगली आहे मैदानाच्या आतमध्ये. 6 बॉल मध्ये 10 धावा. मॅच कोणी जिंकू शकते. एका बाजूला खूप सारा एक्सपिरियन्स आहे अरुण पानसरेकडे परंतु वापर करायचा आहे. एका बाजूला बघू शकाल ईशान पडेने चांगली बॅटिंग या मॅच मध्ये केली आहे. कोण जिंकेल मॅच. वाट विल आपण नेक्स्ट. या मॅच मध्ये जबाबदारी दिली जाईल कोणावर हा सुद्धा मोठा प्रश्नचिन्ह आहे. बॉलिंग एंडवर आपण पाहू शकाल जबाबदारी या मॅच मध्ये राम. आणि राम खऱ्या अर्थाने राम ही जबाबदारी पार पाडेल का. परंतु स्ट्राईक एंडला बॅटर आहे ईशान फर्डे. मॅच ऑन क्रिकेट ऑन. सन्माननीय आदरणीय बबनजी विशे साहेब आपण मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय किशोरजी गायकर साहेब सरीव गावचे एक गोड व्यक्तिमत्व सन्माननीय आदरणीय किशोर गायकर साहेब आपण सुद्धा मुख्य मंचावरून स्थानापन्न व्हा. सन्माननीय आदरणीय बबनजी विशे साहेब बिडिसगाव आपण सुद्धा मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हा. मान्यवरांची मांदी आली आपण पहिल्या दिवसापासून या स्पर्धेमध्ये पाहताय. क्रिकेटवरचं वेड प्रेम सातत्याने या ठिकाणी व्यक्त होत आहे. मॅच चालू आहे. एका बाजूला जरीब एका बाजूला आपण चेरवली यांच्या दरम्यान रंगते मॅच. 6 बॉल शिल्लक बनवायचे त्या मॅच मध्ये 10. स्ट्राईक एंडला बॅटर ईशान फर्डे. बॉलिंग एंडवर राम. मॅच ऑन. हा बॉल एक सुरेख स्ट्रोक. वॉट शॉट. क्रिकेटचं मादक सौंदर्य. ईशान फर्डेच्या बॅट मधनं बॉल निघून जाईल. एक्स्ट्रा कव्हर. बाउंड्री लाईन सीमा पार. षटकार. या मॅच मध्ये बॉल आता 5 शिल्लक बनवायच्या 4. काय मॅच रंगली. सरजा झुक जाए वो मंदिर है. हर नदी व समा जाए वो समंदर है. जीवन की इस कर्मभूमि युद्ध तो बहुत है लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर है. या मॅच मध्ये आता कमबॅक रामचं. फलंदाज या मॅच मध्ये होतील बाद ईशान फर्डे.
धन्यवाद. परेश फळडे एक्सपिरियन्स प्लेयर मैदानाच्या आतमध्ये दाखल, परंतु रामकडे सुद्धा खूप सारा एक्सपिरियन्स आहे. एक विकेट या मॅच मध्ये आता त्यांनी केली प्राप्त. 4 बॉल शिल्लक बनवायचे 4. मॅच मध्ये काही होऊ शकतं, कोणी मॅच जिंकू शकते. प्रत्येक बॉल महत्वाचा या मॅच मध्ये, प्रत्येक षटकार आणि चौकार, त्याचबरोबर सेन्सिबल क्रिकेट सुद्धा महत्वाचा आता या क्षणाला. हा बॉल बघू शकाल, लाऊड अपील केली आहे. रनआउटच्या माध्यमातून या मॅच मध्ये फलंदाज बाद. थर्ड अंपायर या ठिकाणी रिव्ह्यू घेण्यात आलाय सर्व टीमच्या माध्यमातून. लेग बिफोर विकेट साठी रिव्ह्यू घेण्यात आलाय सर्व टीमच्या माध्यमातून. नक्कीच नॉट आउट पंचांचा डिसिजन या ठिकाणी आलाय. थर्ड अंपायर डिसिजन. तीन बॉल मध्ये 3 धावांची गरज या मॅच मध्ये. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात या मॅच मध्ये रनआउट झालाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. सूरज मैदानाच्या आतमध्ये चांगली बॉलिंग आता राम सुद्धा करतोय. काही होऊ शकते या मॅच मध्ये, कोणीही जिंकू शकतो अशा पद्धतीची मॅच मैदान चालू आहे. सर्जा झुक जाए वो मंदिर या नदी व समाज आए वो समंदर है. जीवन किस कर्म भूमि युद्ध तो बहुत है, लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर है. ताज के पत्ते से मल नहीं बनता, नदी को रोकने से समंदर नहीं बनता. आगे बढ़ते रहे जिंदगी में, क्योंकि एक जीत से कोई सिकंदर नहीं बनता. सिकंदर हालात के आगे नहीं झुकता, तारा टूट भी जाए जमीन पर आकर नहीं गिरता. गिरते हर दरिया समंदर में, लेकिन कई दरिया किसी समंदर में नहीं गिरता. हे मात्र पाहायचं आहे कौन किस पे है भारी, किसमें कितना है दम. एका बाजूला सरीव टीम, एका बाजूला चिरवली टीम यांच्यात रंगते एक महत्वपूर्ण मॅच. आणि मॅच मध्ये आता येते मजा. 2 बॉल मध्ये 2 धावा. विकेट या मॅच मध्ये 8 आतापर्यंत विकेट घेतल्या आहेत. अजूनही 2 विकेट या मॅच मध्ये असतील चिरवली टीम कडे. 2 बॉल 2 धावांची गरज. एखादा डॉट बॉल, एखादी विकेट, मॅच मध्ये मजा. एखादा चांगला स्ट्रोक या मॅच मध्ये मॅच फिनिश सुद्धा होऊ शकते. परंतु काय होईल या मॅच मध्ये, तमाम प्रेक्षकांच्या नजरा आता मॅच कडे भेटल्या जात आहेत. निमित्त आहे बेडीसगाव प्रीमियर लीग 2024. सन्माननीय आदरणीय रवींद्र काळे सरांचं स्वप्न या ठिकाणी बघू शकाल. प्रत्येक सहकारी, त्याचबरोबर प्रत्येकाची मेहनत आणि त्या मेहनतीतून, सहकार्यातून ही स्पर्धा उभारली आहे. क्रिकेटमध्ये एंटरटेनमेंट आणि रोमांच सुद्धा महत्वाचा असतो आणि तीच रोमांचक मॅच मैदानात रंगते. 2 बॉल 2. रनवे मध्ये थोडंसं या मॅच मध्ये प्रॉब्लेम. 2 बॉल 2. हिरो बनण्याची संधी. दोन्ही एका बाजूला बॉलर, एका बाजूला बॅटर. सूरज स्ट्राइक एंडला. हा बॉल या मॅच मध्ये अल्लाय डॉट, फेकलाय डॉट बॉल या मॅच मध्ये. काय मॅच रंगली, खतरनाक मॅच. प्रत्येकाची पैसा वसूल करणारी मॅच मैदानात रंगली. आणि बॉल शिल्लक असतील या मॅच मध्ये 1 आणि बनवायचे आहेत 2. नक्कीच या मॅच मध्ये हार्ड लक टीम चेरवली. आणि फलंदाज या मॅच मध्ये रनआउटच्या